सर्वांना नमस्कार। आज डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि माझे कॉलेजच्या दिवसापासूनचे आयडॉल मान्य श्री पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, त्याचबरोबर केशवश्रुती प्रतिष्ठानचे सर्व डॉक्टर भरत अमळकर सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित अनुराधाताई भोसले आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद। आणि डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार केशवश्रुती प्रतिष्ठानच्या वतीने आज मला सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला जो आज प्रदान केला आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व जळगावकरांचे मनापासून धन्यवाद। खरं तर सुरुवातीलाच मला आपल्या सर्वांचं आभार यासाठी परत एकदा मानायचे की हा व्यक्तिगत पुरस्कारासाठी आमची निवड न करता, माझी निवड न करता ही सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या संस्थात्मक पुरस्कारासाठी निवड केली। यामध्येच खरं तर जे काही आज आम्ही 15 वर्ष जे काही काम केलं आहे त्याचं सार सगळं सामावलं आहे। शेतीमध्ये जो काही बदल व्हायचा आहे हा एकट्याच्या व्यक्तिगत प्रयत्नातून कधीच होऊ शकत नाही। डॉक्टर साहेब, मी बऱ्याचदा हा मुद्दा मांडत असतो की भारतीय शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का तो सरासरी 90% लोक हे 1 हेक्टरवर शेती करत आहेत आणि ज्या प्रकारच्या आव्हानांना तोंड देत आहेत, मग ते सुलतानी आव्हानापासून तर आसमानी आव्हानापासून तर जे काही सगळे क्लायमेट चेंजच्या सगळ्या एकंदरीत बदलापासून तर मग जागतिकीकरणामध्ये होणाऱ्या सगळ्या कोंडीपासून यामध्ये परिस्थिती जर पाहिली तर अशी आहे, एखादा तज्ज्ञ देशातला सगळ्यात मोठा तज्ज्ञ ज्याला आपण म्हणू का जो देशातला सगळ्यात हुशार व्यक्ती आहे, म्हणजे असा व्यक्ती जसं तुम्ही जर एखादा IIT मुंबईमध्ये शिकला म्हणजे सर्वात उत्तम अशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग तो IIM अहमदाबादमध्ये शिकला, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी उत्तम डिग्री घेतली, सगळ्यात उत्तम जे काही आपल्या देशातील कॉलेजेस, असा IIT मुंबई आणि IIM अहमदाबादमध्ये शिकलेला एखादा तरुण म्हणजे सर्वात हुशार सगळ्यात तज्ज्ञ म्हणता येईल त्याला अशा व्यक्तीला तुम्ही जळगावमध्ये एखाद्या जामनेरसारख्या थोड्या दुष्काळी भागामध्ये एक त्याला 2 एकर शेती द्या आणि आता तू एवढा तज्ज्ञ आहेत नाही का, एवढा हुशार आहेत, सगळ्यात तुझं नाही का सगळं असं नसं जगातलं सगळ्यात हुशार व्यक्ती आहे तू, अमेरिकेत जाऊन तू तिकडे एवढं मोठं कॉर्पोरेशन चालवतो किंवा अजून काही शोध लावतो, फक्त मग तेवढी 1 हेक्टर शेती ती आता चांगली यशस्वी करून दाखव, हुशार आहेत ना तू, त्यामुळे आता मी तुझ्याकडून तेवढी अपेक्षा करायलाच पाहिजेत। सगळ्यात अवघड प्रश्न जे आहे ते सोडवायला कोण पाहिजेत? सगळ्यात मोठा तज्ज्ञच पाहिजेत। मग असे तज्ज्ञ व्यक्ती तो ते शेतीचा प्रश्न सोडू शकेल का? सगळेजण हसलेत। आणि हे काम आपण प्रत्येक गावागावच्या किंवा एवढ्या देशातल्या 14 कोटी शेतकरी कुटुंबांना करायला सांगतोय आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की त्यांनी आता स्वतःचा बी प्रपंच चालवावा आणि देशाची सेवा करावी। जय जवान जय किसान शब्द आला 1964ला लालबहादूर शास्त्रींनी उच्चारला पहिला, तेव्हा अपेक्षा होती का जसा जवान देशाच्या सीमेवर देशाची सेवा करतोय तसा शेतकरी शेतामध्ये सगळ्या देशाची सेवा करतोय, कारण जी काही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे अन्न आणि वस्त्र आणि त्याचबरोबर निवारा, पण त्यातल्या 2 अन्न आणि वस्त्र हे दोन्ही पण त्याच्यावर शेतकऱ्याची जबाबदारी आहे। शेतकरी ती सगळ्या देशाची जबाबदारी ती हे करतोय, सगळी सांभाळतोय आणि त्यामुळे त्याचं महत्त्व त्या अर्थाने त्यांनी अधोरेखित केलं जय जवान जय किसानमधून। पण जेव्हा एखाद्या जवानाला जर तुम्ही परत तसंच दुसरं जे काही मनामध्ये कायम प्रश्न येतो की जवानाला तुम्ही म्हणतायत जय जवान, त्याचं तो जे काही देशासाठी जे काही बलिदान करतो त्यासाठी तुम्ही त्याचं कौतुक करतायत, त्याच भावनेने इकडे शेतकऱ्याचं करतायत। पण जवानाला जर पगार न देता त्याला म्हटलं का तू देशाची सेवा कर, तर तुला आता काही सध्या देशाची परिस्थिती बरी नाही आहे तर तुला काही पगार काही आम्ही देऊ शकत नाही, जमलं तर देऊ पण कधी जमेल ते काही सांगू शकत नाही। आता तसं काही आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीत चाललं आहे, काही सेवा करायला लावत आहेत पण तुझ्या शेतीच्या मालाला भाव भेटेल का किंवा पैसे होतील का किंवा काय तू जे केली सेवा त्याबद्दल तुला काही योग्य पद्धतीने त्याचा मोबदला मिळेल का याची काही कोणी जबाबदारी घेणार नाही, ते होईल तेव्हा होईल। तर असा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर एकट्या माणसाचं हा जो काही गुंता आहे हा जर सोडायचा असेल का तो व्यक्ती सोडू शकत नाही आणि सरकारही सोडू शकत नाही। आपण बघतोय का जे काही असेल अपेक्षा किती असतील
पण सोडू शकत नाही, ही मागच्या 75 वर्षाची परिस्थिती आहे. यामध्ये जर काही बदल झाला तर हा फक्त शेतकऱ्यांनी स्वतःहून त्यांची ताकदीवर त्यांची संस्था तशी तयार केली की ज्याच्यामध्ये प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. व्यक्ती सोडू शकत नाही, सरकार सोडू शकत नाही, पण तेवढ्या ताकदीची जर संस्था तयार झाली तर नक्की सोडू शकते. हे 15 वर्षाचं सह्याद्रीचं आतापर्यंतचं जो काही अनुभव आहे त्याच्या आधारे मी म्हणू शकतो. आणि तुम्ही पण आता जे काही पाहिलं हे सगळं 15 वर्षातलं आहे, फार काही वेळ जुनं नाही आहे. आणि त्यामुळे आत्ता जो काही तुम्ही सत्कार केला एक संस्था म्हणून केला, मला वाटतं हे खरं उत्तर जे काही शेती क्षेत्रातल्या प्रश्न आहेत ते इतरांपर्यंत जाण्यासाठी योग्य मेसेज गेला, योग्य संदेश गेला, एवढंच मी म्हणेल. कारण आपण बऱ्याचदा काय करतो, व्यक्तीचं कौतुक करतो, व्यक्तीला त्याला म्हणतो का त्याच्यामुळे झालं, तो काही करू शकतो. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही. काही झालं तर ती समूहाची ताकद, फक्त त्या समूहाच्या ताकदीला योग्य दिशा पाहिजे, योग्य नियोजनाची जोड पाहिजेत, आणि त्याचबरोबर तेवढा आत्मविश्वासही पाहिजे. का आपण एकटं नाही करू शकत, पण एकत्र आलो तर आपल्या ताकदीवर आपण बदलू शकतो. किती अवघड प्रश्न असेल तर बदलू शकतो. सकाळपासून केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सगळ्या जेवढ्या काही उपक्रमांना भेटी दिल्यात, ताईंनी उल्लेख केला सर्व, का जे काही भावना आम्ही सर्वांनी बघितली का इथं म्हणजे कार्यकर्त्यांचं मोळ आहेत. आता तुम्ही मागाशी उल्लेख केलात आणि सकाळपासून ऐकतो की 165 कार्यकर्त्यांचं याच्या पाठीमागे, सगळ्या प्रतिष्ठान सगळ्या उपक्रमामागे, त्यामागे त्यांचा त्याग आहेत आणि त्यामागे त्यांची झोकून देण्याची काम करण्याची वृत्ती आहे. आता हे जोपर्यंत असे समूहाने लोक उभे राहत नाहीत आणि त्याचबरोबर असे एखाद्या प्रश्न भिडत नाही तोपर्यंत काही बदल होत नाहीत. आणि शेतीचे प्रश्न जे काय आहेत आज जर पाहिलं हे सुटायचे असेल तर अशाच समूहाच्या ताकदीची, अशाच नियोजनाची आणि त्याचबरोबर एक पूर्ण एक विजननी, एक दूरदृष्टीने चालण्याची गरज आहे. शेतीमधले जेवढे गुंते असतील, तुम्ही जेवढे आता, कारण गुंतेच एवढे आहे की त्याच्यावर एकावर बोलायचं म्हटलं तर त्याच्यावर 5-5 तास जातील. नुसतं पाण्याचा प्रश्न म्हटलं तर आमचे पोपटराव साहेब कमीत कमी तेच एकटेच 5 तास बोलू शकतात. नुसतं पाण्याचा एक प्रश्न, नुसतं मातीचा. हा मी तेच सांगतो थोडक्यात का इथे म्हणजे एक प्रश्न नाही आहेत. शेतीमध्ये प्रश्न म्हणजे प्रश्नांची मालिका आहेत आणि सगळे प्रश्न एकमेकांना जोडलेले आहेत. मग तुम्ही जेव्हा म्हणतायत का ते जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न किंवा पाण्याची उपलब्धता याचा प्रश्न, आणि दुसरीकडे मग ते ग्राहकाचं जे काय अन्न आहे ते सुरक्षित नाही आहेत आणि ते सगळं विषमुक्त व्हायला पाहिजेत पण होत नाही आहे, शेतकरी स्वतःसुद्धा ते विषमुक्त पिकवत नाही आहेत, अशापासून जे काय म्हणाल ना ते सगळे प्रश्न तुम्ही पाहिलेत एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. आणि याचं कारण जे आहे ना का कळतच नाही नक्की आपल्याला जायचं कोणत्या वाटेने. ट्रॅफिक जाम जशी झाली एकदा का कळत नाही ना नक्की आता ती ट्रॅफिकमधून कसं निघावं. आणि मग प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, गाडी त्याला पाहिजे तशी घुसवायचा प्रयत्न करत असतो आणि ट्रॅफिक सुटण्याऐवजी अजून ती गुंतगुंत होत जाते. शेतीमधले प्रश्न जर पाहिले तर असेच एकमेकांमध्ये गुंतलेले. त्यामुळे मी काही खोलात जात नाही, प्रत्येक प्रश्न बोलत बसत नाही किंवा त्याच्यात जात नाही. पण मला व्यक्तिगत जे काही कळालं, तुम्ही मागाशी शब्द उच्चारला सेट टू प्लेट. जमिनीमध्ये आपण बी टाकतो, ही पहिली शेतीची सुरुवात, म्हणजे पहिलं बी टाकल्यापासून त्याचं त्या अन्न साखळीची सुरुवात होती. तिथून तर आपल्या प्लेटपर्यंत म्हणजे आपल्या मुखामध्ये घास जाईपर्यंत याच्यामध्ये जे काही घडतं ते जर पाहिलं तर सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. आणि त्यातले जर असं पाहिलं म्हणजे प्रश्नांची मालिका आहेत. त्यातला एखादा प्रश्न तुम्ही सोडवलात, जसं पाण्याचा प्रश्न हिवरे बाजाराने सोडवलात, पण त्याच्या पुढचे प्रश्न त्यातला काही पार्ट समजा अजून पुढचा जमिनीचं आरोग्य सांभाळण्याचं सोडवला, अजून काही सोडवलेत, पण पुढचे प्रश्न म्हणजे पिकलं आणि ते पिकल्यानंतर पुढं ग्राहकाच्या प्लेटपर्यंत जाईपर्यंत ते सुटलं नाही. मग आज कांदा म्हणजे ते आता काही जास्त पाण्याची पिकं पिकवत नाहीत, ते एकदम कमी पाण्याची पिकं पिकवतात. मग कांदा असेल किंवा ज्वारी असेल, पण ती पिकली आणि त्यानंतर भाव बाजारात नाही आहेत. म्हणजे पिकवण्यापर्यंत खर्च तर होऊन गेलात आणि नंतर आता पुढं त्याला बाजारात भाव नाही आहेत. आता थांबवायचं आहे, पण थांबवायला बी तो कांदा काही तेवढा नाशवंत नाही आहे. फार झाला तर चाळ वगैरे असतं एखादा महिना 2 महिने ठेवतील. त्यातही जर याचा असेल पावसाळी कांदा असेल तर तो 2 दिवसही ठेवू शकत नाही, पण बाजारात भाव नाही आहेत. मग काय करायचं, झाली कोंडी. आता असं इथून तर उलट्या बाजूला सुद्धा म्हणजे मी आता भांडवल टाकलं शेतीमध्ये पूर्ण, पण अचानक अति पाऊस आलात आणि ते पीक गेलं. तर हे काही जे बघितलं तर हे सगळे प्रश्न आहे ना, म्हणजे 4 प्रश्न सोडवले, एक सोडवलं नाहीत. आपण जसं आता क्रिकेटच्या भाषेत जर म्हटलं का बघ क्रिकेट खेळतो म्हणजे कशासाठी, मॅच जिंकण्यासाठी, बरोबर ना. परत त्यांच्या आवडीचा विषय क्रिकेटचा. पण त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण चांगली बॉलिंग केली पण बॅटिंग थोडीशी वीक राहिली, किंवा बॉलिंग बी चांगली झाली आणि बॅटिंग बी चांगली झाली, पण एखादा असा नेमका महत्त्वाचा कॅच गेलात आणि मॅच गेलीत. मी खेळतो कशासाठी, मी जिंकण्यासाठी.
मी फक्त काय परफॉर्मन्स दाखवण्यासाठी नाही ना का मी खूप चांगली बॅटिंग केलीत. मी आता शेतीमध्ये जे चाललंय तसं चाललंय. मग एखादा तुम्ही आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार दिला, त्यांनी चांगलं उत्पादन केलं म्हणून त्याला पुरस्कार दिला, पण त्यांनी मॅच जिंकली का, त्याची शेती खरी फायदेशीर आहे का, असं विचार केला तर सगळं उलटा असतं. कारण सगळीकडे बघितलं तर कर्ज वाढतच चाललेलं सगळं आहे. म्हणजे अर्धी मॅच काही खेळून उपयोगाची नाही. किंवा क्रिकेटच्या भाषेत जसं आहे, तुम्हाला मॅच जिंकायची तर बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळं चांगलं आलं पाहिजे. तसं शेतीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला चांगलं पिकवता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं विकता आलं पाहिजे, तुम्हाला त्याचं नीट सगळी हाताळणी करता आली पाहिजे सगळं. कारण हे शेवटी जर त्या साखळीमध्ये ग्राहकाच्या नजरेने बघा आणि शेतकऱ्याच्या नजरेने बघा. मी शेतकरी म्हणून माझी अपेक्षा काय आहे, शेती पिकवतो म्हणजे त्या शेतीमध्ये जे काही मी पिकवतोय ते विक्रीसाठी आहेत, घरी खाण्यासाठी नाही. फक्त घरी खाण्यासाठी पाहिजे असेल तर मला इथं जळगावच्या जिल्ह्यातले लोक बसले म्हटल्यावर केळीचं उदाहरण द्यायला काही हरकत नाही. घरी खायची केळी तर एक झाड असलं तरी खूप झालं, त्याच्यामध्ये पुऱ्या घराचं बागेत 1 एकर केळी नाही लावणार. ती लावली कशाला, तर विक्रीसाठी. म्हणजे हा पूर्णपणे व्यवसाय आहे. पहिली गोष्ट, ही काही सेवा नाही आहे. कोणी काही म्हणाल ना का शेतकरी सेवा करतोय, व्यवसायाच्या माध्यमातून सेवा होते ते बरोबर आहे, पण सेवेसाठी का आता लोकांना खायला लागतंय, मला परवडलं तर मी पिकवेल असं नाही आहे. लावले तर कायसाठी, तो व्यवसाय म्हणून का मला 1 रुपया मी टाकला त्याच्या बदल्यात मला बँकेला पैसे द्यायचे काय त्याच्यावरती 10% आणि मला शिल्लक राहिले पाहिजेत. एक प्रामाणिकपणे कोणी पण जसं एखाद्या व्यवसायामध्ये जर विचार करतो तसा विचार शेतकरी करत असं तर काही चुकीचं नाही. म्हणजे व्यवसाय फायदेशीर व्हावा एवढी प्रामाणिक इच्छा आहेत. आणि दुसरीकडे ग्राहकाच्या नजरेने जर पाहिलं तर ग्राहकाला, कोणी ग्राहक असेल त्याला अन्न सुरक्षित पाहिजेत, त्याला ते अन्न त्याच्या दृष्टीने ते आरोग्यदायी पाहिजेत आणि याबरोबर ते परवडणारे पाहिजेत. हे तिन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातला जर एकच फॅक्टर म्हटलं का त्याला सुरक्षित अन्न पाहिजे पण ते परवडणार नाही, कोण खाईल, पैसेच नाही खिशामध्ये आणि फक्त पण ऑर्गॅनिक आहेत, रेसिड्यू फ्री आहेत, पण घ्यायची ऐपतच नाही, कसं होईल. म्हणजे त्याच्या दृष्टीने तिन्ही गोष्टी भाग आहेत. ती सुरक्षित पाहिजेत, आरोग्यदायी पाहिजेत आणि अफोर्डेबल बी. आता ही ग्राहकाची अपेक्षा आणि इकडची शेतकऱ्याची अपेक्षा दोन्हीमध्ये काही चुकीचं नाहीत. आणि दोन्ही पण जर तुम्ही पाहिलं, जर दोन्ही जुळल्यात आणि दोन्ही पण विन विन सिच्युएशन असतील तर मग ती व्यवस्था पुढे जाईल. नाहीतर मग एक कोणीतरी थोडंसं पुढं आहेत आणि एक कोणीतरी मागं आहेत, तर ती कधी झाली तर ती जे काय असेल अशी व्यवस्था ती तुटणार. आणि त्याच्यामध्ये मग सगळं बघितलं तर जे काय असेल, एकमेकांना फक्त ब्लेम करणं, एकमेकांना फक्त नावं ठेवणं, कोणाचे तरी दोष काढणं, कोणातरी टीका करणं, याच्यामध्ये सगळी आपली शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर शेती संबंधित जेवढे काम करणारे कार्यकर्ते किंवा जेवढे काही राजकीय घटक असतील किंवा मग शासकीय असतील, सगळे पाहिलं तर यंत्रणा सगळी अशी चाललेली, ब्लेमिंग गेममध्ये चाललेली. ती सगळी अशी साखळी, पूर्ण अन्न साखळीमधले सगळे घटक ते पूर्णच्या पूर्ण एकत्र येऊन आणि व्यवस्था ते दुरुस्त करतात, असं काही घडत नाही. आणि मला वाटतं याच्यामध्ये आम्ही जो काही विचार केला, सह्याद्रीने एकच विचार केला, आपण कोणाला दोष द्यायचा नाही, कोणाला नावं ठेवत बसायचे नाहीत. नाशिक जिल्ह्यात आम्ही 80पासून बघतोय, कांद्याच्या नुसार प्रश्नावर जवळ झाले 46 वर्ष झालेत, तेच आंदोलन होत आहेत, पण प्रश्न काही सुटत नाही. मग आता आपण नवीन आंदोलन करायचे का, एखादी संघटना काढू शकतो. मी खरं तर पाहिलं तर ना, मी काही व्यावसायिक नाही आहेत, म्हणजे विचाराने माझा खरा विचार होता, मी कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा म्हणजे राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारच्या जवळ तिथं राहुरीला शिकत होतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर तिथं चांगलं राळेगण सिद्धीला हिवरे बाजारच्या बरोबरच आदर्श गाव योजनेचं काम चालू होतं, त्याच्यात काही दिवस कामही केलं होतं. त्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक आपण फक्त स्वयंसेवी संस्था करायची आणि आपले गाव असं आदर्श गाव करायचं, असा एक सेवाभाव होतात. पण त्याबरोबर एवढंच भान होतं का घरचं आपलं प्रपंच चालण्यासाठी शेती केली पाहिजे, म्हणजे पोटचं चाललं पाहिजे म्हणून शेती करायला लागलो. नंतर जर शेतीत मार खायला लागलो, मग लक्षात यायला लागलं का आपल्यालाच नीट उभं राहत येत नाही तर आपण कोणाला काय गावातला कोणाला उभं करणार. आणि म्हणून मग तो गुंता सोडत इथपर्यंत आलो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एकच पाहिलं का आपल्याला शेतीमधला गुंता सोडवणं हेच फक्त आपली प्रायोरिटी राहायला पाहिजे. मी जर पाण्यामध्ये नीट पोहायला शिकलो, मला जर जमलं तर मी इतरांना पाण्यातून बाहेर काढेल, नाही तर काठावर राहून सल्ले दिल्याने काही कोणी बाहेर निघणार नाही. त्यामुळं अशी व्यवस्था आपल्याला गरजेची आहे की ज्याच्यामध्ये सर्वांना आपण सगळ्या योग्य पद्धतीने बाहेर नेऊ काढू. सह्याद्रीमध्ये 2011पासून तर 15पर्यंत आम्ही फक्त एवढंच विचार केला की आपले जेवढे प्रश्न आहेत ह्या सगळ्या C2 प्लेटमधले सगळेचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जी माझ्यामध्ये क्षमता नाही आहे एकट्यामध्ये, ती संस्थेच्या माध्यमातून तयार करणं. आणि संस्था तेवढी भक्कम उभी राहिली तर मग तिच्या आधाराने मग कित्येक हजारो सर्व किती अशा प्रकारे शेतकरी असतील नाही तर ग्राहक असेल नाही तर कर्मचारी, ते सगळेच उत्तम पद्धतीने पुढे जातील. तर तशी व्यवस्था उभी करणं मला वाटतं शेतीमध्ये कोणत्याही भागात कोणत्याही पिकामध्ये हेच शेती क्षेत्राच्या समस्येचं उत्तर आहेत. एक प्रश्न न सोडवता सगळ्या प्रश्नांची साखळी एकत्र कशी सोडवता येईल त्यासाठी संस्था
तशा भक्कम कशा होतील. आता अनिल बोकरे साहेबांवर बोलताना आम्ही सातत्याने हा विषय बोलत असतो की जळगावमधल्या FPC तशा झाल्यात, पण मग त्या काही काम करत नाही आहेत, किंवा पुऱ्या महाराष्ट्रात झाल्यात पण करत नाही आहेत. संस्था तर म्हणायला तर म्हणजे नुसत्या आपण महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर जवळजवळ 27,000 विविध कार्यकारी सोसायटी ऑलरेडी आहेत, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आहेत. देशामध्ये 8 लाखच्या वरती कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपन्या म्हणून बी आता 50,000 झाल्यात. म्हणजे संस्था म्हणायला तर भरपूर झाल्यात, पण मग त्या संस्था काम का करत नाहीत आणि तिथं कुठं अटकत आहेत त्याच्यावर चर्चा आमची बऱ्याचदा होत असते. आणि मला तेवढाच शेवटचा मुद्दा मांडायचा आहे, नंतर थांबायचं आहे की सगळ्या कोणत्याही संस्था आपण पाहिलं तर संस्था गरजेच्या आहेत, पण संस्था केव्हा खऱ्या अर्थाने त्यांना जे अपेक्षित असतं ते काम करतात की जेव्हा त्या संस्थेचे ड्रायव्हर, संस्था म्हणजे कशी की जे एकट्याला करू शकत नाही ते एकत्र करायचं. म्हणजे एखाद्या बससारखं आहे, एकट्याला पायी जायला कधी पोहोचणार, सगळ्यांची तशी परिस्थिती म्हणून सगळी मिळून बस करतायत. तर संस्था म्हणजे तशी का सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन तुम्ही ते बस करून चाललेत. त्या बसचा ड्रायव्हर म्हणजे संस्थेचा ड्रायव्हर तो कसा आहे त्याच्यावर सगळ्या संस्थेचं यश अपयश अवलंबून आहे. ड्रायव्हर जर दारू पिऊन गाडी चालवायला लागला तर पायी चालणं बरं होतं, कशाला संस्थेत बसलो गाडीत बसलो, अशी बऱ्याच गंमत होते. म्हणजे त्या ड्रायव्हरचं त्याचं काय इंटेन्शन आहे, त्याचा विचार काय आहेत, दूरदृष्टिकोन काय आहेत, आणि त्याचबरोबर त्याची कॅपॅसिटी काय आहे याच्यावर त्या गाडीचंही भवितव्य म्हणजे त्या संस्थेचं भवितव्य आणि त्या संस्थेशी जोडलेल्या गाडीमध्ये बसले प्रत्येक घटकाचे भवितव्य अवलंबून असतं. आणि असे जोपर्यंत ड्रायव्हर मिळत नाही तोपर्यंत काही बदल होत नाही. सोप्या भाषेत म्हटलं तर असे कार्यकर्ते जे गाडून घेऊन आपल्या त्या प्रश्नाशी ते भिडत आहेत आणि त्याचबरोबर तेवढ्या ध्येयनिष्ठेने सातत्यपूर्ण काम, म्हणजे एखादं दुसरं वर्ष नाही, सातत्यपूर्ण 10-10, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष तेवढा एकच जो काही प्रश्न आहे त्याला घेऊन भिडत नाही. इथं पोपटराव बसले, अनुराताई बसलेत, अशी माणसं जोपर्यंत त्या संस्थेला मिळत नाहीत आणि ते तशा ध्येयनिष्ठेने त्या पिकाभोवती काम करत नाही तोपर्यंत काही बदल होणार नाहीत. केशव स्मृतीमध्ये ऑलरेडी अशी कार्यकर्ते खूप आहेत. मी एवढंच अपेक्षा करेल का ते शेती क्षेत्राला झोकून देणारे कार्यकर्ते हवे. तुमच्या इथं सगळ्या उपक्रमामध्ये मग ते बँकिंगपासून तर आरोग्य क्षेत्रापासून तुम्ही जिथे जिथे काम करता असे कार्यकर्ते फळी उभी राहिली आहेत. तर शेती क्षेत्रासाठीचे असे कार्यकर्ते तुम्ही जळगावमध्ये जर तयार केलेत किंवा असतील त्यांना फक्त ताकद द्यायचं काम केलं, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आणि अशा सह्याद्री म्हणजे एखादी उभी राहून तर काही उपयोगाची नाही, अशा कमीत कमी 1000 सह्याद्री महाराष्ट्रात उभे राहायला पाहिजे तेव्हा काहीतरी बदलेल. तशा जळगावमध्ये येणाऱ्या पुढच्या 5 वर्षातच तशा ताकदीच्या संस्था दिसतील एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या सर्व प्रयत्नामध्ये आमची पूर्ण सह्याद्रीची सर्व जी काही यंत्रणा आहे, जी काही आमची आतापर्यंत अनुभव आहे हे आपल्याबरोबर असतील एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. आणि त्याचबरोबर परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला ह्या सेवा पुरस्कारासाठी आपण आम्हाला निवडलं आणि आमचा यथोचित सत्कार केला. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.